आजीला आता एवढं तिथं गेल्यात पैसे आता टेन्शन आमच्यावर राग काढल्या पोरगीवर राग काढलाय मग पोरगी टेन्शन टेन्शन असणार मध्ये की तेवढं थोडंफार असणार की टेन्शन मग असणार. तुझं पैसे तुला ठेवायला कुणी तुला सांग तुझं पैसे ठेवायला कुणी अडचण गेलती का तुला अडचण नाहीच की अडचण कुणाची. मग तुझं कशाला नाटक करतेस तू माझ्याकडे असेल ते पैसे मागायलास तू काय संबंध तुझा तुमच्याकडे मागणार नाही तर असा काय कुणाला संबंध आहे मागणार? तुझा तुमच्याकडेच मागणार पैसे, मी तू कुणाकडे माझ्याकडे मागणार मग? संबंध काय माझं चोरून पैसे तू तुझ्या संसारासाठी ठेवलं तसं मला सांगितलीस की ठीक आहे बरोबर. संसारासाठी आपल्याला मी ठेवलं मुलाला तर पण सांगितलेलं, मी पोरासनी पण असू दे सांगितलं. की सगळं बरोबर आहे पण मी काय म्हणतोय एवढं पैसे गेले तर गेल्यानंतर आम्हाला सांगा राहिल्या सगळं ठीक आहे वगैरे सगळं आमच्या संसारासाठी ठेवलं तर बरोबर आहे पण तुझं गेलं त्याला आम्ही काय करू ते तर आहेच की. आम्ही कोणाकडे बघून जायचं तुझ्याकडे ना मग बरोबर आहे की. मग कशाला टेन्शन घ्यायला असतो तरी पण गेलंय हे वाईट वाटते. नाही नाही मला मुलगी सांगितली की तू दडवून ठेवलंस आम्हाला गंडावा लावल्यास वगैरे सगळे कुठे ठेवल्यात ते ठेवल्यात तर तिजोरी ठेवल्यात. मग तिजोरी ठेवल्यात मग मला सांगितलं. नाही असं सम्राट काय म्हणलं नाही. असं झालंय मम्मी पैसे ठेवल्या पप्पा तुम्ही कशाला टेन्शन घालला वगैरे असं झालं होय. होय हा, बरोबर आहे की. नाही व्हिडिओ सांगितलं की त्यांनी सम्राटच बरोबर आहे. मग बरोबर आहे. मी गेल्याशिवाय मागतोय काय? नाही नातेला बोलले नाही नात बघितले की 15 जण 50 लाख रुपये मिळाले तरी वाटतात वाटते आता मग नातीला आजीला कसलं टेन्शन आहे आजीला नाही टेन्शन कसलं. मग सहज म्हणायचं पण म्हंटल काय गेलं. मग तुझं चोरी झालं नाही झाली की माझी चोरी. मग सहज काय म्हणतेस असं काय असं काय? सांगायचं काम आता म्हणायला नको माझं गेलंय म्हणजे कोणातरी बोलायलाच पाहिजे. सांगायला जाऊ दे पाहिजे. की मग मी काय त्या म्हणते गोष्टीचं गेलं जाऊ दे मग जरी तू विचार एवढं कर पण सांगावं लागलं ना शेवट तुम्हाला. सांगाय सांगितलंस तर बरोबर आहे, गेलं म्हणून सांगितलंस ना गेलं म्हणून मग तेच गेलं की, असतं तर तुमच्यापासून ठेवलं तर पण ते सांगावं लागलं म्हटलं सांगणं ठीक आहे बाई माझ्या भांडून मी जरा झोपणार आता लय टायमिंग झाल्या टायमिंग झाली असतं. झोपा ठेव आता. कोर्टात जायचं.